नमस्कार, मी नेहा. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. वाहतूक पोलीस अपघात झाल्यावर कारवाई करतील काय? रस्त्यावर वाढला हाय बीम LED लाईट्सचा गैरवापर. परिबिंदी घरचा महापालिकेने केला सफाया. लीज संपलेल्या इतर दुकानांवर कारवाई केव्हा? उमेदवारांना व्हॅलेंटाईन डे पर्यंत सादर करावा लागणार खर्च, अन्यथा उमेदवारांना टांगती तलवार. खर्च सादर न केल्यास मोठी कारवाई. अक्षय नागलकर हत्या प्रकरणात लवकरच मिळणार मोठी अपडेट. पोलिसांनी केली पुराव्यांची जमवाजमव. काळ आला होता पण वेळ नाही, त्या प्रवाशांना वाचविण्याचा थरारक प्रसंग आला समोर. आता सविस्तर बातम्या. शहरासह जिल्ह्यात सध्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर कंपनीच्या मूळ लाईट्स ऐवजी प्रखर पांढरे आणि रंगीत लाईट्स लावण्याचे फॅड वाढले आहे. मात्र अशा फॅन्सी लाईट्समुळे रस्ते अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला असून याकडे RTO आणि शहर वाहतूक शाखेचे दुर्लक्ष दिसून येत आहे. मोटार वाहन कायद्याच्या कलम 52 नुसार वाहनाच्या मूळ संरचनेत किंवा कंपनीने दिलेल्या मानकांमध्ये बदल करणे हा गुन्हा आहे. असे असताना हा गुन्हा सर्रास अकोल्यात होत आहे. कारच्या टपावर किंवा बंपरवर लावले जाणारे अतिरिक्त LED बार लाईट्स पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. हेडलाईटमध्ये निळे, लाल किंवा हिरवे बल्ब वापरण्यास मनाई आहे. केवळ पांढरे किंवा पिवळसर लाईट्स वापरता येतात. आपत्कालीन वाहने अर्थात रुग्णवाहिका, पोलीस सोडून इतर खासगी वाहनांवर स्ट्रोब किंवा फ्लॅशर्स लावले जात आहे. समोरून येणाऱ्या वाहनाचे प्रखर पांढरे लाईट्स डोळ्यांवर पडल्यामुळे चालकाला काही सेकंदासाठी अंधत्व येते. यामुळे समोरचा रस्ता दिसत नाही आणि गंभीर अपघात घडतात. शहरातील गांधी रोडवरील परिबिंदी घरच्या माध्यमातून चालणाऱ्या धक्कादायक व संतापजनक प्रकरणाला वाचा फुटली आहे. विविध स्तरातून निषेध झाला. तसेच महापालिका प्रशासनाने अतिक्रमणाचा सफाया केला. सिटी कोतवाली पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. त्यांचा PCR घेतला आहे. परिबिंदी घर कॉस्मेटिक दुकान प्रत्यक्षात विकृती, लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराच्या दबावाचे केंद्र असल्याचे उघड झाले. सिटी कोतवाली पोलिसांच्या माहितीनुसार पीडितेवर अत्याचार 2024 ते 2026 या काळात सुरू होता. पीडितेने तक्रार दाखल केली आणि घृणास्पद रॅकेटचा पर्दाफाश झाला. पीडितेच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कारासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 4ही आरोपींना अटक करण्यात आली. या गुन्ह्यात मोहम्मद आसिफ उर्फ बापू मोहम्मद सलीम तेली व चंदू वानखडे यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 7 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. इम्रान खान, यासिन खानला अटक केली असून 6 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तसेच आरोपी रहमान उर्फ मोहम्मद मुस्तफा मोहम्मद सलीम तेली याला देखील बुधवारी अटक करण्यात आली असून उद्या याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे पीडितेवर धर्मांतर करण्याचा दबाव टाकला होता. त्याशिवाय आक्षेपार्ह व्हिडिओ हटवणार नाही असा दबाव आणला आणि शोषण करण्यात आले असा आरोपही आहे. सिटी कोतवालीचे निरीक्षक गवई यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर कलम 92/2026 दाखल करण्यात आला होता, ज्याच्यामध्ये संबंधित एका महिलेची तक्रार होती रेप बाबतची. तर त्यामध्ये एकूण 4 आरोपींची नावं त्या FIR मध्ये असल्याने आम्ही ऑलरेडी 3 आरोपी त्यामध्ये अरेस्ट केलेले होते आणि त्या तिघांनाही आता मान्य न्यायालयाने PCR ग्रँट केलेला आहे. त्याचबरोबर जो 4था आरोपी होता त्याला देखील काल आम्ही अटक केलेली आहे. तो GMC येथे ऍडमिट होता. काल डिस्चार्ज झाल्यावर त्याला आम्ही अरेस्ट केलेली आहे. आज मान्य न्यायालयामध्ये त्याला आम्ही हजर करणार आहोत आणि त्याचा देखील PCR आम्ही घेणार आहोत. तर याच्यामध्ये 4ही आरोपी गुन्ह्यातले अटक असून पुढचा तपास सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स्वतः करत आहेत, माननीय पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. आणि माझं स्वतःच त्याच्यावर लक्ष आहे, सुपरविजन आहे. आणि सर्व नागरिकांना विनंती आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि
गुन्ह्याचा तपास व्यवस्थित सुरू आहे. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी निवडणूक प्रशासनाने महत्त्वाची सूचना जारी केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत खर्चाचा तपशील सादर करणे अनिवार्य असून ही मुदत 15 फेब्रुवारी रोजी राहणार आहे. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी निवडणूक प्रशासनाने महत्त्वाची सूचना जारी केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत खर्चाचा तपशील सादर करणे अनिवार्य असून ही मुदत 15 फेब्रुवारी रोजी संपत आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विहित मुदतीचा खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर कायद्यानुसार कारवाई होऊ शकते किंवा त्यांना भविष्यात निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले जाऊ शकते. त्यामुळे सर्व संबंधित उमेदवारांनी वेळेत हिशोब सादर करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सर्वत्र गाजलेल्या अक्षय नागलकर खून प्रकरणाचा पोलिसांनी तपास पूर्ण करून अंतिम चार्जशीट न्यायालयात सादर केली आहे. DNA सॅम्पल, फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाला असून आणखी काही महत्त्वाचे रिपोर्ट यायचे आहेत. ते आले की डॉक्युमेंट तयार करून पुरवणी चार्जशीट न्यायालयात दाखल करू असे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा टीम, डाबकी रोड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांचे सहकार्य लाभले असे सुदर्शन पाटील म्हणाले. या प्रकरणात आरोपींना जामीन मिळू नये याकडे आमचे लक्ष आहे. एका आरोपीने जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता, परंतु प्रकरणाचे गांभीर्य न्यायालयाला सांगितले आणि न्यायालयाने जामीन नामंजूर केला अशी माहिती दिली. अक्षय नागलकरची जी मर्डर केस होती, माननीय SP साहेबांच्या आदेशाप्रमाणे, ॲडिशनल SP साहेबांच्या आदेशाप्रमाणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्याचा तपास मी स्वतः केलेला आहे. यामध्ये डाबकी रोड पोलीस स्टेशननी तिथले प्रभारी अधिकारी आणि तिथले सर्व अधिकारी यांनी त्या तपासात पूर्ण मदत केलेली आहे. त्याचबरोबर LCBची जी टीम आहे त्यांनी देखील या तपासामध्ये परिश्रम घेतलेले आहेत आणि याचा तपास पूर्ण होऊन मान्य न्यायालयामध्ये याचा आम्ही अंतिम जे चार्जशीट आहे ते दाखल केलेलं आहे. याच्यामध्ये जे काही DNA सॅम्पल्सचे जे रिपोर्ट्स होते किंवा फॉरेन्सिकचे जे रिपोर्ट्स होते त्यापैकी बरेचसे रिपोर्ट्स प्राप्त असून ते आम्ही मान्य न्यायालयामध्ये दाखल केलेले आहेत आणि थोडाफार जे काही रिपोर्ट्स अजून यायचे आहेत आणि बाकी जे डॉक्युमेंटेशनचं वर्क आहे तर तो तपास करून पुरवणी चार्जशीट आम्ही मान्य न्यायालयामध्ये दाखल करू आणि आमचा प्रयत्न असेल की यामधल्या कुठल्याही आरोपीला बेल मिळणार नाही आणि ही केस पूर्ण अंडर ट्रायल चालेल यासाठी आमचा प्रयत्न आहे. ज्यामध्ये एका आरोपीने बेल मिळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आम्ही आमचा से देऊन मान्य न्यायालयासमोर आमचं म्हणणं मांडलं. त्या केसचं गांभीर्य मान्य न्यायालयाला आम्ही समजावून सांगितलं आणि न्यायालयाने देखील ते समजून घेतलं आणि तो बेल जो आहे तो रिजेक्ट केलेला आहे त्या आरोपीचा. तर अशा पद्धतीने आमचं या केसवर पूर्ण लक्ष आहे आणि SP साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये पुढचा तपास जो काही असेल तो आमचा सुरू आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या अकोला बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आज संपली. आता सर्वांचे लक्ष 13 फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे. अकोला बार असोसिएशनच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केल्यानुसार अर्जाच्या छाननीनंतर आता उमेदवारांना आपले अर्ज मागे घेण्यासाठी 7 फेब्रुवारी 2024 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या दिवशी दुपारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर 13 फेब्रुवारी 2024 रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडेल. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांच्यासारख्या महत्त्वाच्या पदांसाठी चुरस पाहायला मिळत आहे. अध्यक्ष पदासाठी ॲडव्होकेट संजय देशमुख, ॲडव्होकेट हेमंतसिंग मोहता, ॲडव्होकेट अजय वाघमारे यांच्यात लढत आहे. पुरुष उपाध्यक्ष पदासाठी ॲडव्होकेट विजय भमरे, ॲडव्होकेट सुमेध डोंगरदिवे, ॲडव्होकेट राहुल वानखडे, तर महिला उपाध्यक्ष पदासाठी ॲडव्होकेट शीतल गवई, ॲडव्होकेट संगीता गावंडे, ॲडव्होकेट शारदा मल्होत्रा, ॲडव्होकेट निर्मला नागदेवे, ॲडव्होकेट मंजू सावरकर यांच्यात लढत होईल. तर सहसचिव पदासाठी ॲडव्होकेट पाबनेश अग्रवाल, ॲडव्होकेट आकाश भगत, ॲडव्होकेट प्रमोद कोरडे यांच्यात लढत होईल. या निवडणुकीत जिल्हा न्यायालयातील अनेक अनुभवी आणि तरुण वकील आपले नशीब आजमावत आहेत. 7 तारखेच्या माघारीनंतर कोणते उमेदवार मैदानात राहतात यावर अनेक समीकरणे अवलंबून असतील. आज पुन्हा एकदा सोने आणि चांदीचे भाव घसरले आहे. सोन्याच्या दरातही 3,000 रुपयांची कपात झाली असून 10 ग्राम सोन्याचा भाव आता 1,50,000 रुपये आहे, तर चांदी थेट 2.5 लाखांच्या खाली आली आहे. सोन्या चांदीच्या बाजारात सलग 2 दिवसांच्या तेजीनंतर आज 5 फेब्रुवारी रोजी घसरण झाली आहे.
वायदा बाजारात चांदीच्या दरात सुमारे 28,000 रुपये घट झाली आहे. 1 किलो चांदीचा भाव 2,40,000 रुपयांवरती पोहोचला आहे. तर आज सोन्याचे दरही सुमारे 3,000 रुपये कमी झाले आहे. 10 ग्रॅम सोने 1,50,000 रुपयांवर आहे. यापूर्वी 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान चांदीची किंमत 1,60,000 रुपयांनी कमी झाली होती. तर सोन्याच्या किमतीत 26,000 रुपयांची घट झाली होती. मल्टी कमोडिटी एक्सचेंज हे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जिथे सोने चांदीची ट्रेडिंग होते. शेअर बाजाराप्रमाणे दर सेकंदाला बोली लागते, ज्यामुळे दर सतत वरखाली होतात. सोने चांदीच्या किमती अलीकडच्या काळात विक्रमी पातळीवर पोहोचल्या होत्या. त्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट बुक केले. सर्वकालीन उच्चांकानंतर प्रत्यक्ष मागणी कमी झाली. त्याचबरोबर औद्योगिक वापराबाबतच्या चिंताही वाढल्या. अकोला जिल्ह्यात यावर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई उद्भवू नये यासाठी 217 उपाययोजनांचा समावेश असलेल्या 3,87,00,000 रुपयांच्या पाणी टंचाई कृती आराखड्यास जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी मान्यता दिली आहे. जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्यातील बहुतांश गावात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होत असते. याकरिता विविध उपाययोजना राबवित ग्रामीण भागातील पाणी प्रश्न निकाली लावण्यास येत असतो. यावर्षी अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये कुठेही पाणी टंचाई निर्माण होऊ नये याकरिता 3,87,00,000 रुपये पाणी टंचाईच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. सदर प्रस्ताव जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला होता. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन आराखड्यात 188 गावांचा समावेश करण्यात आला आहे. अकोला तालुक्यातील 16, बार्शीटाकडीतील 49, बाळापूरमधील 11, पातूरमधील 50, मूर्तिजापूरमधील 24, अकोटमधील 18 व तेल्हारा तालुक्यातील 20 गावांचा समावेश करण्यात आला आहे. उपाययोजनात विहीर अधिग्रहणाची 129, विहीर खोलीकरणाची 9, नळ योजना विशेष दुरुस्तीची 11, विंधण विहिरीची 45 व कुपन नलिकांची 23 कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यानुसार कामांचे प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 40वा दीक्षांत समारंभ आज विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात पार पडला. यावेळी सुमारे 3,000 विद्यार्थ्यांना निरनिराळ्या पदव्या प्रदान करण्यात आल्या. विद्यापीठाचे उत्कृष्ट संशोधक, आचार्य तसेच उत्कृष्ट कर्मचारी यांचा देखील सन्मान करण्यात आला. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठमध्ये आज 40वा दीक्षांत समारंभ पार पडला. हा सोहळा विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या दीक्षांत समारंभात गुजरात येथील आनंद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के.बी. कथिरिया, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख, राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू विलास खरसे यांची प्रमुख उपस्थिती होती. आज पार पडलेल्या दीक्षांत समारंभात 2,936 स्थानकांना निरनिराळ्या पदव्या प्रदान करण्यात आल्या. या दीक्षांत समारंभात 2,936 पदविकांशी पैकी 41 आचार्य, 314 स्थानकोत्तर, 1,770 पदवीपूर्ण पदवीधारक आपली पदवी स्वीकारतील. या दीक्षांत समारंभात 32 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके, 16 विद्यार्थ्यांना रौप्य पदके तर 34 विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक प्रदान करण्यात आली. याबरोबर संशोधक आचार्य, उत्कृष्ट कर्मचारी, उत्कृष्ट शिक्षक व या इतर शाखांमधील 85 पारितोषिक वितरित करण्यात आले. या दीक्षांत समारंभात विद्यार्थी, पालक तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शिक्षक, प्राचार्य व शास्त्रज्ञ मोठ्या संख्येत उपस्थित होते. सिंचनाच्या पुरेशा सुविधा नसलेल्या विदर्भातील जिल्ह्याचे संपूर्ण चित्रच बदलून टाकण्याची क्षमता असलेल्या महत्त्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प सध्या विविध मान्यतांच्या टप्प्यात आहे. या वर्षातच ही प्रक्रिया पूर्ण होऊन प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होऊ शकेल असा विश्वास विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून तापी उपखोऱ्यामधील नळगंगा नदीवरील प्रकल्पात सुमारे 1,804 दलघमी पाणी वळविण्यात येणार आहे. यामुळे विदर्भातील भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या 8 जिल्ह्यांमधील सुमारे 4,04,281 हेक्टरचे शेती क्षेत्र सिंचनाखाली आणता येणार आहे. याशिवाय औद्योगिक तसेच घरगुती पाणी वापराच्या सुविधाही मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. पाणी वळविण्यासाठी सुमारे 388.28 किलोमीटर लांबीच्या नदीजोड कालव्याची निर्मिती केली जाणार आहे. त्यातून वैनगंगेतील अतिरिक्त असे 1,804 दलघमी पाणी पावसाळ्यातील 70 दिवसांच्या कालावधीत कालव्याद्वारे नेण्यात येणार आहे.
नाशिकच्या जलविज्ञान प्रकल्पाकडून यासाठीच्या तांत्रिक बाबींचा अभ्यासही पूर्ण झाला असून गेल्या वर्षी सादर झालेल्या अहवालाच्या माध्यमातून ही योजना पुरेशी किफायतशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. जोड कालव्यात 13 बोगद्यांचा समावेश राहणार आहे. त्याचप्रमाणे सुमारे 292 किलोमीटरचा उर्वरित टप्पा हा खुल्या कालव्याच्या स्वरूपात राहणार आहे, तर 8 ठिकाणी पंपांच्या सहाय्याने पाणी उचलावे लागणार आहे. जबलपूर एक्सप्रेस अमरावती येथे रेल्वे स्टेशन अमरावतीच्या नवाथे प्लॉट परिसरातील प्राध्यापक दत्तात्रय माधवराव रत्नपारखे हे 50 वर्षीय गृहस्थ वर्ध्याला जाणार होते. एव्हाना गाडी सुरू झाली. चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न जीवावर बेतला असता परंतु तिथे उपस्थित पोलीस हवालदार प्रदीप धोडकर यांनी त्यांना हात दिला, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. जबलपूर एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवरून निघत असताना प्राध्यापक रत्नपारखे घाई गडबडीने धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी येथे कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार प्रदीप धोडकर यांनी त्यांना धावत्या ट्रेनमध्ये न बसण्याचा सूचना दिल्या, परंतु त्यांनी वर्धा येथे जाणे जरुरी असल्याचे सांगून धावत्या ट्रेनमध्ये बसण्याकरिता कोचमध्ये चढत असताना त्यांचा तोल जाऊन ते खाली पडत असताना प्रदीप घोडकर यांनी प्रसंगावधान दाखवीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दत्तात्रय रत्नपारखे यांना पकडून प्लॅटफॉर्मवर ओढून घेतल्याने त्यांचा जीव वाचला. प्रवाशाने त्यांचे आभार व्यक्त करून नंतर बसने वर्धा येथे गेले. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. वाहतूक पोलीस अपघात झाल्यावर कारवाई करतील काय? रस्त्यावर वाढला हाय बीम LED लाईट्सचा गैरवापर. परिबिंदी घरचा महापालिकेने केला सफाया. लीज संपलेल्या इतर दुकानांवर कारवाई केव्हा? उमेदवारांना व्हॅलेंटाईन डे पर्यंत सादर करावा लागणार खर्च, अन्यथा उमेदवारांना टांगती तलवार. खर्च सादर न केल्यास मोठी कारवाई. अक्षय नागलकर हत्या प्रकरणात लवकरच मिळणार मोठी अपडेट. पोलिसांनी केली पुराव्यांची जमवाजमव. काळ आला होता पण वेळ नाही, त्या प्रवाशांना वाचविण्याचा थरारक प्रसंग आला समोर. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,45,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे ही न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.